पुढची मोठी बातमी। आम्ही कधीही ओबीसींच्या कुठल्याही मेळाव्याला विरोध केलेला नाही, मात्र मंत्री छगन भुजबळ केवळ मराठा समाजाला विरोध म्हणून या मेळाव्याला उपस्थित राहत आहेत। बीडमध्ये मराठा ओबीसी वाद वाढावा यासाठी ते मेळावा घेत आहेत। मंत्रिपदावर असताना ते असं कृत्य करत असल्याने आमचा विरोध आहे असं गंगाधर काळकुटे म्हटलेले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, गंगाधर काळकुटे यांनी या ठिकाणी आता जो जी.आर. आहे 1994चा तो जी.आर. देखील या ठिकाणी आता जो जी.आर. आहे 1994चा तो जी.आर. देखील रद्द केलेला आहे आणि विशेषतः रद्द करून जे भुजबळ या ठिकाणी सभेला येणार होते त्या अनुषंगाने त्यांनी विरोध देखील दर्शवला होता। माझ्यासोबत गंगाधर काळकुटे, काय सांगाल आता तुम्ही जी.आर.चं दहन केलेलं आहे? हो, 23 मार्च 1994ला जो मराठ्यासाठी जो 16% आरक्षण आहे ते थेट ओबीसीला दिलं। पवार साहेबांनी तो त्यांच्या काळात हा निर्णय झाला, तो जी.आर. आम्ही जाळलाय, फाडलाय। याच्या आधी काही लोकांनी ओबीसीच्या नेत्यांनी आमचा 2 ऑक्टोबरचा जी.आर. जाळलेला आहे, मग त्यांच्यावर जी कारवाई केली असेल ते आमच्यावर करा, किंवा आम्ही तो जी.आर. जाळण्यामागे आमचा उद्देश असा आहे की आम्हाला ओबीसीचं आरक्षण घालवायचं नाही, पण मराठ्यांच्या हक्काचा जी.आर. तुम्ही फाडता जाळता, मग त्या जी.आर.च्या फाडण्याला जाळण्याला उत्तर म्हणून आम्ही जी.आर. जाळलाय, फाडलाय आणि आम्हाला यातून ओबीसीचं आरक्षण रद्द करायचं नाही। ते आता म्हणतील बघा त्यांना ओबीसीत यायचं आणि ते लगेच जी.आर. जाळायला फाडायला विरोध करताय का? नेमकं भुजबळ येतात त्यामुळे जी.आर. जाळलाय का? भुजबळांच्या कृतीचा विरोध आहे। ते मंत्रिपदावर राहतायत, नियमानुसार त्यांना त्या पदावर असताना कुठल्या जातीला किंवा एखाद्या जातीला द्वेष देता येत नाही, तरी तिथं राहतायत आणि विरोध करतायत। म्हणून आम्ही त्यांच्या या कृतीला विरोध म्हणून आज आम्ही हा जी.आर. जाळलाय। ते तिथे येऊन तो जी.आर. रद्द करा म्हणणार आहेत, कदाचित ते जी.आर. जाळणार आहेत। आमची माहिती अशी ते सुद्धा जी.आर. फाडणार आहेत, जाळणार आहेत। आता पोलीस देखील इथं दाखल झालेत। पोलीस दाखल झालेत। आम्ही त्यांना विनंती केली, जर इथून मागं जर जी.आर. जाळणाराला फाडणाराला अटक केली असेल, त्यांच्यावर गुन्हे केले असतील तर आमच्यावर करा। आम्हाला नोटीस देऊन आंदोलनाची परवानगी त्यांनी नाकारल्यामुळे आम्ही आंदोलन सगळे स्थगित केले। पोलीस त्यांच्यासोबत तुमचं काही संभाषण झालं, नेमकं काय सांगत होते आणि अटकेच्या अनुषंगाने काय कारवाई करणार? नाही, त्यांना आम्ही सांगितलं की बाबा तुम्ही जर आम्हाला अटक करायचं असेल, आम्हाला ताब्यात घ्यायचं असेल, आम्हाला नजर कधी ठेवायचं असेल तर आम्ही तयार आहेत। आम्ही पोलिसाला सहकार्य करायला तयार आहेत, पण आमच्या मागं कुणीतरी षडयंत्र करून कुणी गाड्या फोडेल, कुणी स्वतःच ओबीसीचे लोक जमावा असा अनुभूती मिळावा म्हणून आमचं नाव दाखवून त्यांचं काहीतरी गैरकृत्य करतील, ते आमच्या माती मारतील। त्याच्यामुळे त्या लोकांवरही कारवाई करा। त्यांना कायम राहील का भुजबळांचा विरोध? कायम आहे, लोकशाहीतला आमचा विरोध कायम आहे आणि लोकशाही मार्गाने आम्ही त्यांना रोखणार होतो। कायम आहे असं देखील सांगितलं। आता आपण दुसरीकडे बघतो, या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जो जी.आर. जाळलेला आहे त्या जी.आर. जाळल्यानंतर आता पोलीस काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। पोलीस दलातील जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ते गंगाधर काळकुटे यांच्या ऑफिसच्या समोर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। नेमकी काय प्रक्रिया केली जाणार, काय कारवाई केली जाणार, काल त्यांनी नोटीस देखील दिली होती, त्यामुळे नेमकं आता पोलीस प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून काय करणार आहेत आपण विचारू। सर, म्हणून काय कारवाई केली जाणार आहे का? करू पुढची कारवाई। आता त्यांनी जी.आर. जाळलेला, त्याचबरोबर घोषणाबाजी देखील करत होते आणि आज व्हीआयपी दौरा आहे, त्या अनुषंगाने आता काय प्रतिबंधित कारवाई कशी असेल? काल नोटीस सुद्धा दिली। करू, जी योग्य ती कायदेशीर कारवाई करू। आणि त्यांचा जो विरोध होता इथं येऊ देणार नाही असं देखील सांगितलं, त्या अनुषंगाने काही पोलीस अधीक्षकांशी काही चर्चा झाली आणि काय नेमकं कशा पद्धतीने या कारवाई केली आहे? आपण पाहतोय वरिष्ठ अधिकारी आहेत या ठिकाणी आणि कारवाईच्या अनुषंगाने आम्ही योग्य वेळी ठरवू असं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे आता कुठेतरी ओबीसी आरक्षणाचा महाएल्गार बीडमध्ये होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती मराठा समाज कुठेतरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतोय। गंगाधर आणि छगन भुजबळ यांनी बीडमध्ये येऊ नये, त्यांनी पायही ठेवू देणार नाही अशा पद्धतीचा इशारा दिला होता आणि त्यानंतर आता कुठं या ठिकाणी जी.आर.चं देखील दहन करण्यात आलं, त्यामुळे कुठेतरी मराठा समाज देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे नेमकं पोलीस या परिस्थितीवर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवते हे पाहणं महत्त्वाचं असेल। सुरेश, वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तिकडे बीड शहरात ओबीसींचा महाएल्गार मेळावा होणार आहे आणि या मेळाव्याच्या पूर्वसंध्येला नवनाथ वाघमारेंनी प्रकाश सोळंके आणि जरांगे यांच्यावर सडकून टीका केली आहे। जरांगे नावाच्या चपटी बहादर माकडानं बीड जाळलं, त्याच्यावर गुन्हा नाही। आंतरवाली सराटीमध्ये शेकडो पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांचे डोके फोडण्याचं काम जरांगेच्या झुंडशाहीने केलं, तिथं गुन्हा दाखल नाही। आणि आपले कार्यकर्ते कोणी बोलले की लगेच त्यांच्यावर गुन्हा दाखल।